नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत साजूक तुपातील मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा कसा बनवायचा। आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत तुम्ही हा आंब्याचा शिरा नक्की ट्राय करून पहा। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका छोट्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घ्यायचं आहे। तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत। इथे मी बारीक चिरून घेतलेले बदाम आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत। आता तुपामध्ये इथे आपण हे ड्रायफ्रूट्स छान असे परतून घेणार आहोत। आता इथे आपण याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत हे ड्रायफ्रूट्स छान असे तुपामध्ये परतून घेतलेले आहेत। आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत। यानंतर दुसऱ्या एका पॅनमध्ये आपल्याला पुन्हा एकदा 2 ते 3 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे। तूप छान गरम झाल्यानंतर अर्धा कप रवा इथे आपण यामध्ये घालून घेणार आहोत। इथे आपल्याला शिरा करण्यासाठी मोठ्या रव्याचा वापर करायचा आहे। आता मंद आचेवरती इथे आपण एक 5 ते 7 मिनिटांपर्यंत हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे आपण हा रवा छान असा भाजून घेतलेला आहे। याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप गरम पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या कपने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच कपने पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे। अर्धा कप रव्यासाठी इथे आपण 1 कप पाणी यामध्ये वापरलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे चांगलं मिक्स केल्यानंतर गॅसचा फ्लेम आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि मंद आचेवरती इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक छान अशी वाफ येऊन द्यायची आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। तर पाहू शकता इथे आपण एक छान अशी वाफ काढून घेतलेली आहे। रवा सुद्धा छान असा मोकळा छान फुललेला आहे। आता यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप आंब्याचा गर घालून घ्यायचा आहे। आंब्याचा गर इथे आपल्याला घेताना या आंब्याच्या गरमध्ये पाणी किंवा दुधाचा वापर अजिबात करायचा नाही। अर्धा कप इथे आंब्याचा गर घेतल्यानंतर अगदी थोडीशी साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे। आंब्याचे प्रमाण कसे गोड आहे त्या प्रमाणात इथे आपण साखर वापरणार आहोत। आता साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपण मँगो शिरा तयार करत आहोत। यासाठी इथे आपल्याला यामध्ये वेलची पावडर किंवा जायफळ पावडरचा वापर अजिबात करायचा नाही, कारण मँगोचा फ्लेवर येण्यासाठी इथे आपल्याला फक्त मँगोचा गर यामध्ये वापरायचा आहे। आता सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटेल, पण जसजसं तुम्ही हे मिक्स करत जाल तसतसं हे मिश्रण थोडंसं घट्टसर व्हायला लागतं। आता एक 3 ते 4 मिनिटांनंतर पाहू शकता हे मिश्रण थोडंसं घट्टसर असं आलेलं आहे आणि सर्वात शेवटी यावरती आपण छान असे तुपामध्ये परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स यावरती टाकून घ्यायचे आहेत आणि बारीक चिरून घेतलेले इथे मी पिस्त्याचे कापसुद्धा यावरती टाकून घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून एक चांगली वाफ येऊन द्यायची आहे। गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे। एक चांगली छान अशी वाफ आल्यानंतर पाहू शकता मस्त असा साजूक तुपातला मँगो शिरा इथे तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत मँगो शिरा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।